तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो। तर व्हिडिओ काय करा तुम्हाला सांगतो की आपलं जे मित्रांनो आजचा जो टॉपिक राहणार आहे तो टॉपिक आहे आपला सोलार पंप आहे आपल्याकडे जुना सोलार कंपनीचा। त्याबद्दल आपण तुम्हाला काय करणार आहे, थोडक्यात त्याचा काय करणार आहे आपण रिव्ह्यू करणार आहे मित्रांनो। चॅनलवर काय करा, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन घंटी ऑलवर सेट करा मित्रांनो, ठीक आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम नाव सांगतो, माझं नाव आहे रघु शिंदे आणि आपण पाहतात रघु शिंदे व्लॉग यूट्यूब चॅनल। तर हा एक 3 HP चा पंप एक 4-5 दिवस झाले किंवा 10-12 दिवस झाले इन्स्टॉलेशन झालेला आहे आणि याची एक तक्रार पण आली होती आपल्याकडं की याचं जे मित्रांनो इन्स्टॉलेशन जे कंप्लीट केलं त्यावेळेस एक जे यामधले प्लस मायनस जे कनेक्टर आहे MC4 कनेक्टर, तर ते काय झाले ते लूज पडले होते। त्या कारणानिमित्त आपण इथं भेट दिली होती। त्यामुळं फिटिंग करता वेळेस सर्व इन्स्टॉलरनी याची काळजी घ्यावी, अत्यंत चांगल्या प्रकारचे कनेक्शन टाईट करून एकदम व्यवस्थितरित्या बसवावेत। आणि हा जुना कंपनीचा पंप आहे आणि जुना कंपनीला जे मित्रांनो हे स्ट्रक्चर आहे कंपनीचा स्ट्रक्चरमध्ये काही अडचण नाही, स्ट्रक्चर एक नंबर आहे मित्रांनो। अदरवाईज कंपनीपेक्षा 100% स्ट्रक्चर अतिशय चांगल्या प्रकारचं आहे। आणि याचे जे मित्रांनो जे पॅनल आहेत ते जुना स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते आणि जे अदरवाईज जे कंट्रोलर आहे, मोटर आहे आणि जो फॅन आहे, ह्या 3 गोष्टी आहेत मित्रांनो। ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ही इकोजन कंपनी काय करते, याला माल पुरवते। जसं की इकोजन कंपनी बऱ्याच कंपन्यांना माल पुरवठा करत असते, त्याच्यामुळं इकोजनचे जे पंप आणि कंट्रोलर अतिशय चांगल्या प्रकारचे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात, ठीक आहे। तर तुम्हाला जुना कंपनी घेता वेळेस सगळ्या गोष्टी आता हा पंप आहे, हा पंप बघूनच तुम्ही जुना कंपनीचं काय करायचं आहे सिलेक्शन किंवा निवड करायची। पंप जर चांगला वाटला तर तुम्ही 100% पंप घेऊ शकता, कारण पंपामध्ये कुठल्या प्रकारची अडचण नाही। जसं की बघू शकता एकाला फाउंडेशन पण केलेलं आहे आणि पोल जो मित्रांनो आपण जमिनीमध्ये रोवतो तर मित्रांनो हा किमान 5 फूट खड्डा खोदायला पाहिजे। जसं की हा इथं आपल्याला रिंगा भेटतात 2, या रिंगाच्या थोडं एक अर्धा फूट फक्त खाली असायला पाहिजेत आणि 2x2चा याला फाउंडेशन एक वटा असा करायला पाहिजे, ठीक आहे। आणि इकडं बघू शकता लाइटिंग अरेस्टर पण पाहू शकता असं करायचं आहे, त्याला पण थोडं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये माल टाकून उंच लावायचं आहे, ठीक आहे। बाकी तर कोणाला जर पंप हा मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, हा कंट्रोलरचा सिरियल नंबर असतो बघा इथं EZMC नावाचा चालू होतो, हा कंट्रोलरचा फोटो आपल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवून आपल्याला सेंड करायचा आहे। त्यानंतर आपला जो पंप आहे तो मोबाईलवरती चालू बंद होऊ शकतो। आणि याच्यामध्ये कंट्रोलरमध्ये आपल्याला प्रॉपरली रेंज असायला पाहिजे, जसं की याच्यामध्ये आपल्याला रेंज दिसते तिथे रेंज असायला पाहिजेत। जसं की यामध्ये एअरटेलचं सिम कार्ड आहे आणि एअरटेलला ज्या भागामध्ये रेंज आहे तो पंप आपण 100% चालू बंद मोबाईलवरती करू शकतो। तर हा 3 HP चा पंप आहे आणि आता पाण्याचा रिझल्ट बघू आपण। खालून एक स्विच आहे ऑन ऑफ करायचा, आपण आता स्विच ऑन करूत आणि पाण्याचा रिझल्ट बघूत नेमकं कसलं मारते कसलं नाही, तर ठीक आहे। तर बघू शकता आपण मोटर चालू केलेली आहे, चालू करताना थोडा वेळ टाईम लागू शकतो, एक 4 सेकंद किंवा 5 सेकंद। बघू शकता जुना कंपनीचा वॉटर पंप कंपनीला दोन्ही साईडनं पण नेपल लावून येते, अदरवाईज कंपनीला नेपल लावून येत नाही। हा 3 HP चा पंप असल्यामुळे बघू शकता ह्याचा पाण्याचा रिझल्ट असा आहे। तर बऱ्याचपैकी 12 वाजलेले आहेत आणि 12चा हा रिझल्ट आपण बघू शकतो नेमका कसला आहे, ठीक आहे। मी पाणी पिऊन घेतो थोडं। पाणी कसलं वाटते कसलं नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, हे बघू शकता, ठीक आहे। तिथे आता मोटर आपण बंद करू। जसं की शेतकरी मित्रांनो आपल्याला जर समजा कुठल्याही पंपाची जर अडचण असली, जसं की इन्स्टॉलर खेवाळत असाल किंवा लाईन मेन्सर होत नसेल, जसं की कंपनी तुम्हाला लवकर सामान देत नसेल किंवा कुठलीही आपली अडचण असली तर आपल्याला बिंदास आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर करायचा आहे। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9356451916, यावरती आपण कॉल करून व्हॉट्सअप मेसेज करून आपली जी अडचण आहे ती बिंदास आपल्यापर्यंत शेअर करा, आपण 100% तुम्हाला रिस्पॉन्स देऊ मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ काय करा शेअर करा मित्रांनो।